थोडंसं पाठी नसर का देवाचं शरण देतो थोडं मास्तर का थोडं नसर का फोटो घेऊ मला एक मिनिट अब एक मिनिट थांबा समोर बघा थांबा व्हिडिओ घ्या थोडा व्हिडिओ एक मिनिट समोर राजू रायगड पालकमंत्री पण तिला सुटणार का परवाच्या अमित शहाच्या बैठकीला? मी पांडुरंगाच्या चरणी आई तुळजाभवाच्या चरणी स्वामी अक्कलकोट महाराजांच्या चरणी सहपरिवार त्या ठिकाणी आलो नतमस्तक होण्यासाठी. दरवर्षी मी भाविकतेने या ठिकाणी येत असतो. कुठलीही अपेक्षा मनामध्ये न ठेवता निरपेक्ष बुद्धीने आपण परमेश्वराची आलोचना केली की त्याच्यातून एक सात्विक समाधान मिळत असतं. आज तो माझ्या मनामध्ये कुठलाही विषय नाही, कारण मी कुपमंडूप प्रवृत्तीचा नाही. पांडुरंगाच्या चरणी दर्शन घ्यावं आणि अवघ्या महाराष्ट्राला बळीराजाला सुगीचे दिवस यावेत हीच आज पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. ज्या पद्धतीने राज्यात कुरबुडी चालू राष्ट्रवादी असेल आणि शिंदे सेनेमध्ये ज्या पद्धतीने सर्वच ठिकाणी दिसत आहे. मी सांगितलं की मी एक सात्विक आहे, माझ्यावरती संस्कृती आहे. आज पांडुरंगाचं दर्शन, आई तुळजाभवानीचे दर्शन, स्वामींचं दर्शन एकदा निष्कामपणाने आपण घ्यायचं, प्रार्थना करायची महाराष्ट्रासाठी. ती महाराष्ट्रासाठी प्रार्थना त्या ठिकाणी केली. यापेक्षा आज काही विषय नाही. मला माहीत नाही, शेवटी आता प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्यापर्यंत काम करत असतो, त्याबद्दलही काय मला आज काय बोलायचं नाही. रायगड जिल्ह्यात जात आहेत भगवानगडावर परत एकदा राजकारणात पूर्ण सक्रिय होण्याचे संकेत मिळतात त्यांची काही पक्षकार्यात. गेल्या आठवड्यात तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लोकोपयोगी कामाचा जनता दरबार भरवला होता. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या काही टोकाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. यावर आता पांडुरंगाला काय माहिती नाही, पांडुरंगाकडे हे मागण्याचं काही कारण येतच नाही. याचं कारण असं की अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई, मी, भुजबळ साहेब, आम्ही सर्वांनी मिळून जो सामुदायिक निर्णय घेतला आहे तो NDAमधला सहभागाचा. आम्ही आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमितभाईंच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राजकीयदृष्ट्या काम करत राहणार आहोत. त्यात आम्हाला यश मिळत राहावं या विचाराशी जे असतील तेच. धन्यवाद. जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत